नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज घरी आले आणि मम्मी हे असे गजरे करत होती आणि किती छान गजरे केलेत ना, म्हणजे किती मस्त टॅलेंटेड आहे मम्मी. सो आता मला कळलं, की मी इतकी टॅलेंटेड कशी काय? बिकॉज ऑफ माय मम्मी अँड माय पप्पा. हे स्वतःची थोडीशी स्वतःची थोडीशी तारीफ केल्यानंतर मग एक छोटंसं फिट चेक केला आणि मग नंतर इथे ना या इलेक्शनच्या पावत्या आल्या होत्या. नाही, आमच्या नाही आहेत, श्रेया वहिनीच्या आहेत. सो मग पटकन सॉक्स वगैरे काढून घेतले. घरी आल्यावर ना सगळ्यात रिलॅक्सिंग स्टेप हीच असते, की मस्त निवांत बेडवरती असंच पडून राहायचं. मग म्हटलं एकदा पडून राहिलं की पडून राहिलं. मग खूप आळस येतो, त्यामुळे पटकन उठून फ्रेश व्हायला गेले. बट मला लगेच आठवलं, की उद्या मकर संक्रांती आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण ऑफिसमध्ये ब्लॅक कलरचं काहीतरी घालणार आहोत. आणि मग मला आठवलं, की माझ्याकडे एक नवीन ब्लॅक टॉप तसाच्या तसा पडून आहे. सो म्हटलं, की तो एकदा ट्राय करून बघते. आय मीन लुक एट दिस गाईज, किती सुंदर दिसतोय. खालचा पजामा इग्नोर करा, कारण मी तो माझ्या कुर्त्याच्या पजामावरतीच घातला. बट उद्या मी तो स्टाईल करेन. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हा टॉप मी का घेतला? जस्ट बिकॉज ऑफ इट्स नेक. आय मीन किती सुंदर दिसतंय. ह्याचं कॉलरमुळे ना ह्याला जास्त शोभा आली आहे. मग मी पटकन फ्रेश झाले आणि पप्पांनी ना हे दादरवरून कॉर्न आणले होते आणि उद्या मला बॉईल कॉर्न खायचे होते. आधी तर हा कॉर्न माझ्याने तुटत नव्हता आणि मग नंतर आपण काम करणार म्हणजे खाणार आणि मग काम करणार म्हणजे अर्धे मक्याचे दाणे तर पोटातच जाणार, हे तर फिक्स आहे. आणि एक सगळ्यात भारी चीज काय झाली माहिती आहे? पप्पांनी आल्या मस्त मका असा भाजला. मला काय तो भाजलेला मक्याचं कणीस वगैरे एवढं आवडत नाही, लाईक भुट्टा वगैरे. बट आज खूप मन झालेलं खायचं, सो मीही थोडंसं घेतलं खायला. त्याला मस्त लिंबू मीठ मसाला वगैरे लावून खाल्लं. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. श्री स्वामी समर्थ.